नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयाचा आजचा हा ऑनलाईनचा तास. या ऑनलाईनच्या तासिकेमध्ये मी घोरट सर तुम्हा सर्व इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं प्रथमतः मनापासून स्वागत करतो आणि आपल्या आजच्या या 10वीच्या मराठी विषयाला शिकवायला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला कविता क्रमांक 9, कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र आणि कवयित्री नीरजा. यातील आपण 3 कडवे पाहिले की या कवितेमध्ये कवयित्री नीरजा यांना मुलांच्या खेळातून स्त्री पुरुष समानतेचे चित्र त्यांनी रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते भविष्यकाळात स्त्री आणि पुरुष यांच्यात समानता यावी आणि भविष्यामध्ये त्यांचे स्वप्न आहे हे स्वप्न साकार व्हावं. कोणतं स्वप्न? तर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने सगळ्यात क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये समान संधी मिळावी हा त्यांचा भविष्यकाळाचा एक मानस आहे, हे त्यांचं स्वप्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी कविता पाहतो आश्वासक चित्र, त्या कवितेमध्ये कवयित्री नीरजा यांनी चिंतनपर असं काव्य केलं आहे. कोणतं चिंतनपर आहे? तर भविष्यकाळामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या समानता कशी असेल हे चिंतनपर असं ते काव्य केलं आहे. म्हणजेच या कवितेला आपण म्हणूया चिंतनपर अशी कविता आहे किंवा काव्य आहे. निरर्थकाचे पक्षी. निरर्थकाचे पक्षी म्हणजे काय? ज्याला काय अर्थच नाही, निरर्थक. जी गोष्ट निरर्थक आहे अशा भविष्यकाळाचा विचार निरर्थक पक्षी. ज्याप्रमाणे पक्षी आपल्या घरातून उडताना त्याचं कसं ठिकाण नाही, कुठे जायचं आहे ते. पक्षी उडे मनाची या वेगे या उक्तीप्रमाणे पक्षी कुठेही उडून आपल्या पिल्लांसाठी ते चारा आणण्याचं काम करतात. म्हणून म्हटलं आहे निरर्थकाचे पक्षी. पुढे या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकाळाचं चित्र रंगवलं आहे. हे चित्र आजचं नाही, हे कालचं तर मुळीच नाही, हे उद्याचं आहे. उद्याचं म्हणजे काय? भविष्यकाळाचं आहे. कोणता उद्या? जो कधी येत नाही तो, पण येणार आहे तो उद्या, म्हणजे भविष्यकाळ थोडक्यात. अशा भविष्यकालीन प्रकारचं चित्र कवयित्री नीरजा यांनी रंगवलेलं आहे. त्यांच्या मते ही जी छोटीशी मुलगी आहे ही भातुकलीचा खेळ खेळते आहे. म्हणजेच भातुकलीचे जे जग आहे हे त्यांच्या मते स्वप्नाळू आहे. आपण म्हणतो की नाही, मनी वसे ते स्वप्नी दिसे. ज्या गोष्टीचा विचार मनामध्ये सारखा सातत्याने असतो ती गोष्ट आपल्या स्वप्नात आपण पाहतो असा अर्थ. आणि म्हणून म्हणतात की भातुकलीचं जग हे स्वप्नालू आहे. म्हणजे ती छोटी जी मुलगी आहे तिचा जो आपण पाहिला लुटूपुटूचा जो संसार आहे तो खोटा आहे, तो खरा नाही. पण तिला असं स्वतःला, त्या मुलीला असं वाटतं की मी जो संसार करते तो खरा आहे. पण प्रत्यक्ष पाहिलं तर तो कसा आहे? तो लुटूपुटूचा आहे, तो खोटा आहे, तो निरर्थक आहे. पण तिला ते माहिती नाही. ती मुलगी मात्र त्या खेळामध्ये आपल्या आईचं अनुकरण करून, मोठ्यांचं अनुकरण करून ती प्रत्यक्षपणे हा संसार खरा आहे हे हेतूने ती वागते. पण प्रत्यक्ष पाहिलं ते स्वप्नालू जग आहे असं भातुकीच्या खेळामध्ये कवयित्री सांगतात. संसार लुटूपुटूचा मोठेपणी प्रत्यक्ष जो करायचा आहे, ती मुलगीला असं वाटतंय की मी आता जो संसार करते असाच मी संसार मोठेपणी पण करेन. लक्षात. आणि विद्यार्थी मित्रांनो, संसार हा कधीच कुणाचा पूर्ण होत नाही. आणि म्हणून ज्या अवस्थेमध्ये आपण असतो त्या अवस्थेमध्ये सुख मानणं हे जीवनाचं सूत्र आहे. समर्थ बोलले की नाही, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तोची शोधून पाहे. जगात सर्व सुखी असं कोणी नाही.
सुखाचा मंत्र एकच आहे. आपण बाईकवर चाललो असू तर आपल्या शेजारून जो सायकलवर चालला आहे त्याचा विचार करा, तुम्ही सुखी आहात. जो सायकलवर चालला आहे त्याने जो पायी चालला आहे त्याचा विचार केला तर त्यापेक्षा तो सायकलवाला सुखी आहे. जो कारमध्ये येतो आहे त्याने जर बाईकचा विचार केला तर त्यापेक्षा तो सुखी आहे, नाही का. आणि कारमध्ये प्रकार आहेत, पण आपले अंथरूण पाहून पाय पसरणं हे जीवनाचं सूत्र आहे. आणि ज्या अवस्थेमध्ये आपण असतो त्या अवस्थेमध्ये सुख मांडणं हा सुखाचा मूलमंत्र आहे. लक्षात. पुढे, खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती या कवितेमध्ये आलेली आहे. खेळातून काय विचारगर्भ सांगितलं आहे, म्हणजे लहान मुलं खेळतायत तर त्यांचा विचार, त्यांचं मन, त्यांची बुद्धी याची क्षमता वाढीस लागते, त्यांची वाढ होते. त्यांचं ते खेळाचं वय पण आहे आणि अभ्यासाचं पण वय आहे. आणि म्हणून हे खेळातून मुलं विचार करतात, त्यांची विचार करण्याची क्षमता जी आहे ती वाढीस लागते. आणि म्हणून म्हणतात की अत्यंत जिव्हाळ्याचा हा विषय स्वप्न व सत्य यांची सांगड सरळ शब्दात कवयित्री नीरजा यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपली पुढची कविताचा भाग, याच कवितेचा जो पुढचा भाग आपण आज पाहूया. कविता 9वी, आश्वासक चित्र, कवयित्री नीरजा, पान क्रमांक 31. यातला पहिला भाग आपण पाहिला आहे. आता पुढचा भाग आपण पाहूया. त्या मुलाला असं वाटलं की मी चेंडू आकाशामध्ये उंच फेकतो आहे आणि मी हा चेंडू आता छानपैकी फक्त मीच झेलू शकतो हातामध्ये, हे तुला जमणार नाही. सुद्धा मुलीला तो मुलगा म्हणतोय. तर ती मुलगी काही बोलत नाही, पण ती त्याला एकच बोलली. तो बोलला की नाही तिला की तू काय कर, भाजी बनव छानपैकी पाल्याची. त्याला असं वाटलं की तुझं फक्त स्वयंपाक करणं हेच काम तुझं आहे, हे चेंडू उडवणं आणि झेलणं हे काम तुझं नाही, हे पुरुषांचं काम आहे असं त्याला वाटलं. तेव्हा ती बोलली, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? तू करशील म्हणजे काय, तू माझं काम करशील? ते काम कठीण आहे असं तिला म्हणायचं आहे. आणि म्हणून मुलगा चेंडू देतो तिच्या हातात. हा आपण काल इथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता. आता पुढे, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत, हा भाग आता आपण या ठिकाणी पाहूया. चला आता आपण या कवितेला सुरुवात करूया. मुलगा स्वतःचा चेंडू तिच्या हातात देतो. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी ती हसून म्हणते, आता तू. मांडी घालून उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत, नाही का. आता या ठिकाणी जो चेंडू उंच ते मुलगी उडवते, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. तर त्या मुलाला हे पाहून आश्चर्य वाटतंय. आणि मग तो काय म्हणतोय याचा भावार्थ, शब्दार्थ आपण पाहूया आणि पुढे आपण त्याचा पूर्ण भावार्थ ऐकूया. गॅस समोर दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. शब्दार्थ, शिवून स्पर्श करून. पातेलं म्हणजे टोप. भावार्थ पाहूया. मुलगी चेंडू उंच उडवते, तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या उंजळीत येऊन पडतो, म्हणजे मुलगी व्यवस्थित चेंडू झेलते. हे पाहून मुलगा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. आपल्यासारखाच तिने चेंडू झेलला हे पाहून मुलगा चकित होतो. मुलगी मुलाला म्हणते, आता तुझी पाळी, तू माझं काम करून दाखव. मुलगा चिमुकल्या गॅस समोर मांडी घालून बसतो. प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला निजवतो, मग भाजी करण्यासाठी टोप शोधतो. आता आपण पाहिलं की मुलगी
चेंडू उंच उडवते तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या ओंजळीत येऊन पडतो. आता ती मुलगी हा चेंडू उंच आकाशात उडवते आणि जणू इतका तिने उंच उडवलेला आहे की जणू काय आभाळाला स्पर्श केला. याचा अर्थ काय, आभाळाला स्पर्श करू शकत नाही, फक्त सांगण्याचा भावार्थ काय की अतिशय उंच. लक्षात. आणि तो चेंडू पुन्हा नेमकेपणाने येऊन तिच्या उंजळीत तो पडतो आहे आणि ती मुलगी तो चेंडू व्यवस्थितपणे झेलते आहे. आपण याला कॅच म्हणतो की नाही, कॅच घेणे, झेलणे, झेलतो आहे. आणि मग तो मुलगा तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्याने आधी मगाशी काय बोलला होता, तू छानपैकी भाजी बनव पाल्याची. त्याला वाटलं हिला काय जमणार नाही असं तो बोलला. आणि मग तो मुलगा चकित होतोय, त्याला आश्चर्य वाटतंय. मुलगी मुलाला म्हणते, आता तुझी पाळी, तू माझे काम करून दाखव. नाही का. मुलगा चिमुकल्या गॅस समोर मांडी घालून आता या ठिकाणी बसतो आहे आणि हे पाहून पुन्हा आता त्या मुलाचा जो गर्वहरण आहे तो काय, तो कमी झालेला आहे. लक्षात. यात दोन शब्दार्थ सांगितले. शिवून म्हणजे स्पर्श करणे आणि पातेलं म्हणजे जे भाजीला स्वयंपाकाला लागतं ते पातेलं. लक्षात. शब्दार्थ एवढे कठीण नाहीत, तरी वाटले तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आता ती मुलगी जेव्हा म्हणते, आता तुझी पाळी, तू माझे काम करून दाखव. नाही का. आता उंच उडलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. त्याला आश्चर्य वाटतं आणि तशी ती हसून म्हणते, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. आता मुलाला स्वयंपाकाची काही माहिती नाही, नाही का. मुलीने कसं काम केलं, एका हाताने ती बाऊला थोपटते आणि एका हाताने ती स्वयंपाकाचं काम पण करते, पातेले ठेवते, उचलते, असं काम ती करते. आणि मुलाने काय केलंय, मुलगा चिमुकल्या गॅस समोर मांडी घालून बसतो. प्रथम दोन्ही हाताने थोपटत बाहुलीला तो काय करतोय, आता प्रथम या ठिकाणी त्या बाहुलीला काय करतोय, दोन्ही हाताने तो थोपटवतोय, नाही का, आणि तिला निजवतोय. आणि मग मात्र तो तिला पुढे या ठिकाणी पातेळ ते आहे ते तो शोधतो आहे. मुलगा चिमुकल्या गॅस समोर मांडी घालून बसतो. प्रथम दोन्ही हाताने थोपटत बाहुलीला निजवतो. मग भाजी करण्यास तो काय करतोय, ते पातेलं शोधतो आहे, नाही का. आणि मग त्याला आता हा प्रश्न पडला की आता हे त्याला माहीतच नाही, ते दोन्ही हात एकत्र गुंतलेत आणि ती मुलगी दोन्ही हाताने दोन दोन कामं करते. एका हाताने बाहुलीला निजवते पण दुसऱ्या हाताने स्वयंपाक पण करते. याचे दोन्ही हात एकत्र राहतात. दोन्ही हाताने बाहुलीला थोपटतो, म्हणजे ती बाहुली छोट्या मुलीप्रमाणे उपमा दिली आहे. ती झोपलीच नाही तर बाकीची कामं होतील का, नाही. तसं आई लहान मुलाला एका हाताने थोपटते, त्याला समजावते, त्याला काहीतरी त्याला ती गोंजारते आणि मग बाकीची कामं आई करते. अशाच पद्धतीने ती मुलगी, छोटी मुलगी आईचं अनुकरण करून एका हाताने काम करते, एका हाताने बाहुलीला निजवते. पण मुलगा मात्र काय करतो, नेमकं दोन्ही हाताने एकच काम करतो आहे. त्याची पुढची कामं थांबली. यावरून हे त्याचं काम नाही, ज्याचं काम त्याने करावे. जेणे काम त्याने करू, ज्याचं काम त्यानेच करावं, कुणाचंही काही काम नसतं असा अर्थ. आणि पुढे टोप शोधतो, हळूहळू शिकेल तोही. आणि मग तो काय करतोय, शेवटी ते भाजीसाठी ते पातेलं टोप शोधतो. यातून काय दिसलं विद्यार्थी मित्रांनो, यातून असं दिसलं, या ठिकाणी ही जी मुलगी आहे ती कामं आईप्रमाणे भराभर करते आहे. मुलाला मात्र हे काम जमणार नाही. आणि म्हणून आता पुढचं
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. शब्दार्थ: घर सांभाळणं, घराची देखभाल करणं, संसार चालवणं. भावार्थ पाहूया. कवयित्री म्हणतात, तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपलं कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणंही हळूहळू शिकेल. आता यामध्ये हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाचं घर सांभाळणं, नाही का. आता या ठिकाणी हा जो मुलगा आहे, हा मुलगा आपलं खऱ्या आयुष्याचं जीवन आहे ते जीवन सांभाळताना आणि जीवन जगताना तो या ठिकाणी कशा प्रकारे हे कसब दाखवेल, नाही का. त्याप्रमाणे घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. तापलं ऊन म्हणजे काय, थोडक्यात दुःख, संकट आली काहीतरी आडोसा घ्यायचा, कसला तरी आधार घ्यायचा. ज्याप्रमाणे ते ऊन जे तापतं आहे, नाही का, एप्रिल मेमध्ये जे ऊन तापतं आहे त्या उन्हामध्ये तो शेतकरी काबाड कष्ट करतो किंवा एखादा वाटसरू असतो, तो कडक उन्हामध्ये थोडा वेळ सावलीचा आधार घेतो, तो आडोसा घेतो. मी थोडकं सुख त्याला त्या सावलीमध्ये काय तर सुख मिळतं. जीवनाचं तेच सूत्र आहे आणि त्या सूत्राप्रमाणे हे तापलेलं ऊन म्हणजे थोडक्यात काही संकट आहेत, काही दुःख आहेत. आता या ठिकाणी हे जे चित्र आहे, हे चित्र अशा प्रकारे रंगवलेलं आहे की त्या चित्रामध्ये स्त्री पुरुष समानता त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केले आहे. त्यांच्यामध्ये या कवितेमध्ये हा जो मुलगा आहे, हा मुलगा पुरुष जातीचं प्रतीक आहे आणि ती मुलगी आहे, ही मुलगी स्त्री जातीचं प्रतीक आहे किंवा प्रतिनिधित्व आहे असं म्हणलं हरकत नाही. या दोन्ही संकल्पना बाल्यावस्थेत असल्यामुळे स्त्री पुरुष हे तत्त्व मुलगी आणि मुलगा यांना लहान वयात हे दाखवलेलं आहे. याचा अर्थ काय, हा जो मुलगा आहे हा पुरुषांचं प्रतिनिधित्व करतो आहे, प्रतिनिधी आहे, आणि जी लहान मुलगी आहे ती स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते आहे असा अर्थ सांगितला आहे. आणि त्यांच्या या बाल्यावस्थेत किंवा बालवयातच स्त्री पुरुष हे तत्त्व ती मुलगी आणि मुलगा यांना बालवयात दाखवलं आहे. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, की लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात आणि म्हणून मोठ्या माणसांनी कशा प्रकारे वागावं त्याचं अनुकरण ती मुलं करत आहेत याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. लक्षात. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाचं घर सांभाळणं. तो एकदम शिकणार नाही, एकदम कोणी शिकत नाही, नाही का. तसं नाही का, ते लहान मुलं चालताना आयुष्यात पहिलं पाऊल टाकतं आहे ते खूप हळूहळू चालतं आहे, त्याप्रमाणे आई पण हळूहळू पाऊलं टाकते. पण तो भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारे चालणार आहे, पळणार आहे, धावणार आहे, नाही का. पण एकदम धावणार नाही, त्याप्रमाणे हळूहळू शिकेल. या जगामध्ये, विश्वामध्ये, आयुष्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे विद्यार्थी मित्रांनो. पण शिकताना घाई करायची नाही किंवा फार सावकाश पण करायचं नाही आणि शिकताना जे खरं आहे ज्ञान ते खरं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करायचा आहे असा अर्थ. पुढे म्हटलं आहे, घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. घर सांभाळणं सोपं आहे का. आपल्या घरामध्ये आपले आईवडील, आपण भावंड असतो, नाही का. पण त्या घरामध्ये काय काय लागतं आहे हे बाबाला माहिती, आईला माहिती असतं. आई घर सांभाळते आणि बाबा जे घरात लागेल ते आणण्याचं काम करतायत. मग कोणाची कसली फी आहे, कोणाला कधी कसले पैसे द्यायचे असतात, कोणाची कोणती फी भरायची असते, मुलांचा काय खर्च आहे, त्यांचं काय सणवार वगैरे आपले काय असतात, त्यांना कोणाला काही कपडे घेणे वगैरे, ते कसे साजरे करणे, ही सगळी कामं आईवडिलांची असतात आणि ती कामं ते योग्य प्रकारे पार पाडत असतात. असं हे घर सांभाळणं ते म्हणतात. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. ते असं सहज करता येत नाही, सहज सांभाळता येत नाही, तर त्या ठिकाणी काही चटके त्यांना सहन करावे लागतात आणि ते चटके सहन केले की मग त्यांना याप्रमाणे संसारामध्ये, जीवनामध्ये त्यांना सुखदुःखाचे अनुभव येत असतात. यात शब्दात सांगितलेत, घर सांभाळणे म्हणजे घराची देखभाल करणे किंवा संसार चालवणे.
या कवितेमध्ये कवितेच्या ओळी आहेत, खाली शब्दार्थ आहेत. हे शब्दार्थ तुम्ही गृहपाठाच्या वहीत लिहायचे आहेत. आलं लक्षात? सर्व विद्यार्थ्यांना सूचना राहील की या कवितेत जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ तुमच्या गृहपाठाच्या वहीत शेवटी लिहायचे आहेत. आलं लक्षात? या कडव्याचा भावार्थ. कवयित्री नीरजा म्हणतात, तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणे हळूहळू शिकेल. काय म्हणतात त्या कवयित्री म्हणतात की तापलेल्या उन्हामध्ये म्हणजे दुःखामध्ये किंवा संकटामध्ये तो कसला तरी आधार घेईल. त्यांनी तापलेल्या उन्हामध्ये आश्रय कसला घेतला आहे? सावलीचा घेतला आहे. आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष जीवनामध्ये तो कसला तरी आधार घेईल आणि मग तो कौशल्य त्या ठिकाणी तो शिकेल आणि घर सांभाळणं त्याला हळूहळू जमेल. आणि म्हणून जो सहवास आहे, जी संगत आहे ती नेहमी चांगल्याची असेल तर तुमचं चांगलं होईल, कल्याण होईल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, संगत खूप महत्त्वाची असते. संगतीवर सर्व आयुष्य अवलंबून आहे आणि म्हणून संगत तुम्ही चांगल्याची करा. लक्षात? तो मुलगा अशा प्रकारे त्या सावलीच्या आडोशाला बसून आपलं घर सांभाळण्याचं कौशल्य तो नक्की शिकेल. ज्याला शिकायची आवड आहे तो शिकेल, ज्याला शिकायची आवडत नाही तो शिकणार नाही. त्या उक्तीप्रमाणे या कवितेमध्ये आपण पाहतो हे जे आश्वासक चित्र आहे ते आजचं नाही, ते भविष्यकाळाचं आहे, ते उद्याचं आहे. आणि म्हणून कवितेमध्ये स्त्री पुरुष समानता ही कशा प्रकारे पुढे भविष्यामध्ये एकसारखी येऊ शकते, नाही का? किंवा या कवितेमध्ये आणि हा जो मुलगा आणि मुलगी दाखवली आहे हे त्यांचे खेळ जे आहेत हे सहकार्याचे खेळ ते खेळत आहेत. यावरून मुलाच्या वागण्यामध्ये जो बदल आहे तो स्वागतार्ह आहे आणि हळूहळू तो आपले कसब दाखवता दाखवता घर तो सांभाळणं शिकेल असं कवयित्री म्हणतात. मोठं झाल्यावर तो स्त्रियांची कामेही करेल आणि त्यामुळे मग कधीकधी तोही कामं करेल. आता बघा, आता दोघं पती पत्नी नोकरीला असतील तर मग दोघांनाही थोडी थोडी कामं करावी लागतात किंवा घरामध्ये हातभार लावणं हे अपरिहार्य असतं, त्याला इलाज नाही. त्या उक्तीप्रमाणे तो मुलगा ते म्हणतात की मोठं झाल्यानंतर स्त्रियांची कामे ते करेल, कारण ती मुलगी नाही का ती पुरुषांची कामं करते, सहजपणे करते. आणि म्हणून स्त्री पुरुष समानता किंवा एकमेकाच्या सहकार्याने ती दोघंही एकमेकाचे कामं करतील. कधी? भविष्यात. हे चित्र आहे आश्वासक चित्र, हे भविष्याचं चित्र आहे, हे स्वप्नारू जग आहे. आत्ताचं नाही, प्रत्यक्षात नाही. आताही काही ठिकाणी अशी स्थिती असेल, नाही का? उद्याच्या जगाचे हे आश्वासक चित्र असेल. दोघेही सारेच खेळ एकत्र खेळतील आणि भविष्यामध्ये आता कोणताही खेळ असू द्या त्या खेळामध्ये स्त्री आणि पुरुष किंवा मुलं आणि मुली हे समानतेने खेळू शकतील. लक्षात? पूर्वीच्या काही नाटकामध्ये स्त्री पात्र करायला मुली किंवा स्त्रिया तयार नव्हत्या. फार पूर्वीची गोष्ट सुरुवातीला. पण नंतर हळूहळू आता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया किंवा मुली पुढे आहेत आणि आता प्रत्येक क्षेत्रात त्या काम करत आहेत. पण तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया पण ते त्यांची कामं करतील. हे उद्याच्या जगाचं आश्वासाचं चित्र असेल. दोघेही सारेच खेळ एकत्र किंवा एकत्रित खेळतील आणि भातुकलीच्या स्वप्नारू जगातून प्रत्यक्ष वास्तवात त्यांना स्त्री पुरुषांची एकमेकांना साथ असेल, सहकार्य असेल, मदत असेल. आणि म्हणून स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य, स्नेहभाव निर्माण होईल आणि स्त्री पुरुषाला समानता नक्कीच या ठिकाणी रुचेल. असे स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र कवयित्री नीरजा यांना अपेक्षित आहे. पुढचा पॅरेग्राफ. म्हणजे हळूहळू तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामही शिकेल. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. शब्दार्थ: वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात. विसावेल, विश्रांती घेईल. जोडीनं म्हणजे सोबतीनं. भावार्थ पाहूया. माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यातल्या जगाचं विश्वासार्ह व उत्साहवर्धक चित्र दिसतंय. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील असं मला वाटतंय. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा, स्त्री पुरुषांचा हात एकमेकांच्या हातात असेल, ज्या हातावर बाहुली आणि चेंडू स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतील. स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल. तापले पुढे म्हणतात की शेवटचा पॅराग्राफ आपण पाहतो. माझ्या घराच्या झरोक्यातून, खिडकीतून दिसतं एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, आणि एक जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. नाही का? आपण पाहिलं की कवयित्री नीरजा म्हणतात की या ठिकाणी या कवितेमध्ये जे चित्र रंगवलं आहे, जी माहिती आहे ती भविष्यकाळाची आहे, उद्याच्या वास्तविक जगाची आहे. आणि म्हणून त्या म्हणतायत की या ठिकाणी त्यांनी जो शब्दार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. आता पुढे आपण चित्रामध्ये पाहतोय की तो छोटा मुलगा आणि मुलगी, त्या मुलीच्या हातामध्ये ती चेंडू उडवते आहे, म्हणजे मुलांचं काम ती मुलगी करते आहे असं सांगितलं आहे. आणि हे चित्र जे आहे ते उद्याच्या जगाचं आहे असं ते म्हणतात. यात दोन कठीण शब्दार्थ पाहिले आपण, 3. वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात, विसावेल म्हणजे विश्रांती घेईल, आणि जोडीनं म्हणजे सोबतीनं एकमेकांच्या सहकार्याने. हे 3 शब्दार्थ आहेत. शब्दार्थ सर्वांनी आपल्या गृहपाठाच्या वेळेत लिहायचे आहेत. आता या कडव्याचा भावार्थ ते म्हणतात की माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यातल्या जगाचे विश्वासार्ह व उत्साहवर्धक असे हे चित्र दिसते आहे. काय शब्द वापरला आहे? विश्वासार्ह म्हणजे काय? त्यात विश्वास आहे, खात्री आहे की भविष्य काळामध्ये किंवा भविष्यात स्त्री आणि पुरुष हे समानतेने वागतील असा विश्वासार्ह त्यांनी दाखवला आहे. लक्षात. आणि पुढे सांगितलं आहे की यामध्ये उत्साहवर्धक, आश्वासकमध्ये 2 शब्द आहेत, पण तो एक कसा आहे? मनापासून. उत्साह म्हणजे कसा? मनापासून. काही कसं काम सांगितलं म्हणून करतात, काही करायचं म्हणून करतात. त्याप्रमाणे एका व्यक्तीला 4 मुलं असतात. 4 मुलं 4 प्रकारची असतात. आपल्या हाताला 5 बोटं आहेत, 5ही बोटं सारखी नसतात. अशी म्हण आहे की नाही, की आपली 5 बोटं सारखी नाहीत. सारखी असती तर जेवता नसतं आलं.
म्हणून सारखी नाहीत. त्या व्यक्तीला 4 मुलं असतात. पैकी जो पहिला मुलगा आहे तो वडील जेवायला बसले की पाण्याचा पेला त्या बाबांना नेऊन द्यायचा. दुसरा मुलगा आहे, बाबा जेवायला बसले, बाबांनी पाणी मागितलं तर तो पाणी द्यायचा. 3 नंबरचा मुलगा होता, बाबा जेवायला बसले, बाबांना ठसका लागला की मग तो पाणी द्यायचा. आणि 4थ्या नंबरचा मुलगा होता, बाबा जेवायला बसले, पाणी मागितलं, ठसका गेला की तो पळून जायचा. आता यामध्ये आपण कोणत्या प्रकारची मुलगा आहे हे आपण शोधावं, नाही का. सर्वांनी कोणत्या प्रकारचा मुलगा झाला पाहिजे? पहिल्या नंबरचा, की बाबा जेवायला बसले की बाबांना पाण्याचा भरला पेला द्यायचा आहे. लक्षात. जयाचा भावार्थ जैसा तयाचा लाभ तैसा असं समर्थ बोललेत. तुम्ही ज्याप्रमाणे करावे पेरावे तेच उगवते आणि बोलेल तसे उत्तर येते. आपण समोरच्याला आहो म्हटला की तो काहो म्हणतोय, अरे बोललात की तो कारे बोलतोय. बोलण्यासारखे उत्तर येते. मग वेगळं काय ते बोलायचं, चांगलं बोलायचं, नाही का. आपण मोबाईलच्या स्क्रीनवर पाहतोय की भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हा भातुकलीचा खेळ कसा आहे? हा लुटूपुटूचा खेळ आहे. हा स्वप्नालू जग आहे. हा स्वप्नात ते प्रत्यक्ष वास्तवात म्हणजे प्रत्यक्ष येण्यासाठी जर विचार केला तर हातात हात असेल दोघांचाही, नाही का. याचा अर्थ काय सांगितला आहे की भविष्य काळामध्ये स्त्री आणि पुरुष दोघंही एकमेकांची कामं सारख्या पद्धतीने करतील. पुरुषांनाही स्त्रियांची कामं करावी लागतील आणि स्त्रियाही पुरुषांची कामं करतील. एकमेकांच्या सहकार्याने हातात हात घेणं म्हणजे काय, वेगळा अर्थ काढायचा नाही, बरोबरीने काम करणं. मराठीमध्ये शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. मराठी तितकी भाषा सोपी नाही. शब्दशः अनेक अर्थ निघतात आणि म्हणून मराठी भाषा ही कमी लेखायची नाही, ती खूप कठीण आहे. लक्षात. अशा प्रकारे ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं, ज्या खेळामध्ये दोन्ही सहज विसावतील, विश्रांती घेतील असं कवयित्री नीरजा म्हणतायत. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. शब्दार्थ वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात, विसावेल विश्रांती घेईल, जोडीनं म्हणजे सोबतीनं. भावार्थ पाहूया. माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यातल्या जगाचं विश्वासार्ह व उत्साहवर्धक चित्र दिसतंय. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील असं मला वाटतंय. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा, स्त्री पुरुषांचा हात एकमेकांच्या हातात असेल. ज्या हातावर बाहुली आणि चेंडू स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतात. आता आपण भावार्थ पाहिला की कवयित्री म्हणतात की माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यातल्या जगाचं विश्वासार्ह आणि उत्साहवर्धक हे चित्र दिसते आहे. उद्याच्या म्हणजे भविष्यकाळामध्ये या जगामध्ये सारे जे खेळ आहेत ते सारे खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील. लक्षात. असे मला वाटते आहे. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष भातुकलीचा जो खेळ लहान मुलगी खेळते तो भातुकलीचा खेळ आहे, तो लुटूपुटूचा आहे, तो स्वप्नाळू आहे. पण प्रत्यक्ष वास्तवात आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष जीवन जगताना ते म्हणतात की सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र भविष्यकाळात खेळतील. जगामध्ये स्त्री पुरुष समानता येईल अशी खात्री कवयित्रींना वाटते आहे. वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलाचा, स्त्री आणि पुरुषाचा हातात, एकमेकांच्या हातात जो हात आहे तो हात असेल आणि ज्या हातावर बाहुली होती त्या हातामध्ये चेंडू असेल, ज्या हातात चेंडू होता त्या हातामध्ये आता बाहुली असेल, असं विसावलेलं चित्र भविष्यकाळात बघायला मिळेल असं कवयित्री म्हणतात.
स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला. आता पुन्हा आपली ही कविता पुन्हा एकदा वाचन सर्वांनी शांतपणे ऐकूया. स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल. आपण कवितेचं वाचन सुरुवातीला केलं आहे. पुन्हा एकदा कवितेचं वाचन आपण या ठिकाणी सर्व ऐकूया. सर्वांनी आपल्या पुस्तकात लक्ष द्यायचं आहे. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधण भाताचं भातुकलीच्या इवल्याच्या गॅसवर. बाजूला खेळतोय मुलगा हातात चेंडू घेऊन. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी ती हसून म्हणते, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता तुमची 10वीची मराठी विषयाची कविता 9वी आश्वासक चित्र कवयित्री नीरजा या कवितेत आपण जो भावार्थ पाहिला तो भावार्थ भविष्यकाळाचा आहे. तो विचार भविष्यकाळाचा आहे. आणि आपण तुम्ही जे शाळेत येत आहे ते सुद्धा भविष्यकाळासाठीच येत आहे. तुमचा भविष्यकाळ खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे जावा, तुमचं जीवन चांगल्या प्रकारे घडावं असं तुमच्या आईवडिलांना वाटतं. आणि त्याचं हित, त्याचं मूल्य तुम्हाला कळलं तर तुमचं जीवन खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल. आणि म्हणून तुम्हीसुद्धा तुमचा भविष्यकाळ खूप चांगला जावा हा विचार करा. माणसाच्या अवस्था 3 आहेत: बाळपण, तरुणपण, म्हातारपण. हे तुमचं बाळपण आहे. या बाळपणात तुम्ही शिकलात, तरुणपणामध्ये नोकरी कराल आणि भविष्यकाळात म्हातारपणात तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे जाईल. दिवसाच्या अवस्था पण 3 आहेत. माणसाच्या अवस्था पण 3 पाहिल्या: बालपण, तरुणपण, म्हातारपण. दिवसाच्या अवस्था पण 3 आहेत: सकाळ, दुपार, संध्याकाळ. नाही का? आपला कुठं लांबचा प्रवास असेल तर आपण संध्याकाळी निघतो का प्रवासाला, जाऊन यायचं आहे परत. आपण लांब जायचं असेल कल्याणला किंवा ठाण्याला किंवा मुंबईला तर सकाळी जातात आणि दुपारी किंवा संध्याकाळी लवकर घरी येतात. त्याप्रमाणे सकाळची वेळ प्रसन्न असते. आणि म्हणून तुमचं बालवय हे शिकायचं वय आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या अवस्था पण 3 आहेत: 10वी,
12वी आणि पदवी. तुमची पहिली अवस्था या ठिकाणी तुम्ही पहिल्या स्टेजला आहात. तुमची शिक्षणाची पहिली पायरी आहे. 10वी म्हणजे 12वी म्हणजे दुसरी पायरी आणि पदवी म्हणजे शिक्षण पूर्ण. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आपली कविता 9वी आश्वासक चित्र कवयित्री नीरजा यांनी उद्याच्या भविष्यकाळचं चित्र स्त्री पुरुष समानता कशा प्रकारे असेल आणि या जगात चित्र हे त्यांना उत्साहवर्धक किंवा त्यांना हा विश्वास आहे की जगात स्त्री आणि पुरुष समानतेने वागतील अशी त्यांना अपेक्षा आहे. आपणही अपेक्षा करूया. आणि आज या ठिकाणी आपली कविता संपलेली आहे. सर्वांनी कविता व्यवस्थितपणे ऐका, समजून घ्या आणि आपला अभ्यास नियमित करा. चांगल्या सवयी अंगी बाणा किंवा लावा. घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, पण अभ्यास करा. धन्यवाद.